नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढची एक्सरसाइज बघूया। मागच्या एक्सरसाइजचे पूर्ण आपले 50 क्वेश्चन पूर्ण सॉल्व झाले। ठीक आहे, आज आपण प्रॅक्टिस पेपर नंबर 7 चे क्वेश्चन सुरू करूया। ठीक आहे, तर त्याच्यातला 26 नंबरचा क्वेश्चन आहे बघा। 25 पर्यंत इंग्लिशचे क्वेश्चन्स असतात, आपण फक्त मॅथ्सची प्रॅक्टिस करणार आहे। ठीक आहे, तर 26 नंबरचा क्वेश्चन आहे, in the number 742856, the place value of which digit is 800 times the place value of 5? तिथे आपल्याला एक नंबर दिलेला आहे। 26 नंबरचा क्वेश्चन आहे बघा। हे आपल्याला एक नंबर दिलेला आहे 742856। ठीक आहे, तर इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे यांनी की जी 5 ची प्लेस व्हॅल्यू आहे। ठीक आहे, तर 5 ची प्लेस व्हॅल्यू इथे किती आहे बघा। 5 ची प्लेस व्हॅल्यू येते 50 ना, 10th प्लेसवर आहे 50 येणार याची प्लेस व्हॅल्यू। याचे ना याच्या 800 टाइम्स, म्हणजे याच्यामध्ये इंटू 800 करायचे, मग किती येतात बघा। 5 8 जा 40 आणि 1 2 3 0 40,000 येत आहे। ठीक आहे, तर इथं ह्या नंबरमध्ये 40,000 कुठल्या डिजिटची प्लेस व्हॅल्यू आहे, तर इथं 10,000 प्लेसवर कुठला डिजिट आहे बघा 4। ठीक आहे, 4 डिजिट आहे, याची प्लेस व्हॅल्यू 40,000 होणार। ठीक आहे, तर याचा आन्सर कुठला येतोय, याचा आन्सर येतोय थर्ड, आन्सर नंबर 3। ठीक आहे, खूप सोपा क्वेश्चन आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे। हे बघा, 5 ची प्लेस व्हॅल्यूपेक्षा 800 पट जास्त 40,000 होतात, आणि 40,000च्या प्लेस व्हॅल्यूवर कोण आहे 4 आहे, 4 डिजिट आहे, त्याचा आन्सर येतोय 4 है ना, आन्सर नंबर 3। ठीक आहे, चला आता नेक्स्ट बघूया। नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी 4 डिजिट नंबर्स आर फॉर्म बाय यूजिंग द डिजिट 5 2 9 and 0। ठीक आहे, इथं आपल्याला एक नंबर दिलेला आहे, 27 नंबरचा क्वेश्चन आहे हा। एक नंबर दिलेले, 4 नंबर दिलेले आपल्याला, 5 2 9 आणि 0 असे 4 नंबर दिलेले आहे। यांना यूज करून, यांना है ना, युजिंग दीज डिजिट्स आपल्याला 4 डिजिटचे सगळे किती नंबर्स तयार होऊ शकतात ते आपल्याला काढायचं आहे। ठीक आहे, तर इथे तुम्हाला आपण मागच्या काही एक्सरसाइजमध्ये पण अशा टाईपचा एक क्वेश्चन केलेला होता, त्याच्यामध्ये 0 दिलेला होता। जर इथं 0 असेल तर त्याला आपण 1000 प्लेसला ठेवू शकत नाही, कारण 1000 प्लेसला आपण ठेवलं तर 0 5 2 9 हे काही 4 डिजिट नंबर होणार नाही। ठीक आहे ना, तर आपण 0ला 1000 प्लेसवर ठेवू शकत नाही। ठीक आहे, तर आपण काय काय ठेवू शकतो 1000 प्लेसला, एक तर आपण 5ला ठेवू शकतो, नाहीतर 2ला ठेवू शकतो आणि 9ला ठेवू शकतो। असे 3 डिजिट जे आहे आपण 1000 प्लेसला ठेवू शकतो। आता आपण पहिल्या केसमध्ये बघूया की 5ला जर आपण 1000 प्लेसला ठेवलं आहे, ठीक आहे, तर उरले कुठले डिजिट आहे 290। ठीक आहे ना, 290 हे डिजिट, त्याच्यानंतर 290 येणार। ठीक आहे, आता ह्याच डिजिटला आपल्याला यांचा वापर करून इथं अरेंज करायचं आहे। 290ला अजून आपण काय करू शकतो, 209 करू शकतो। ठीक आहे, आता काही चेंज नाही करता येणार। ठीक आहे, 2चं 2 वेळेस झालं आहे, त्याच्यानंतर आपण इथं 902 करू शकतो, परत 920 करू शकतो। ठीक आहे, त्याच्यानंतर 29 झालं आहे, आता 0 इथं ठेवायचं 100 प्लेसवर। 0 जर ठेवलं तर काय ते 29। ठीक आहे, आणि 092 असे 6 अरेंजमेंट 5ला जर आपण 1000 प्लेसला ठेवलं। ठीक आहे, आणि बाकीचे जे डिजिट आहे 3 डिजिट जर आपण 100 प्लेसवर ठेवले तर त्यांचे अरेंजमेंट असे होणार 290 209 परत 902 920, कारण एका प्लेसला एकदाच तो डिजिट यूज करायचा आहे, रिपीट नाही झाला पाहिजे। ठीक आहे, तर असे टोटल 6 अरेंजमेंट होतात 5ला जर आपण 1000 प्लेसला ठेवलं, आणि उरलेले जे 3 डिजिट आहे त्यांचं असं 6 टाइम्स आपले असे 6 प्रकारे त्यांचं अरेंजमेंट होतो। सेम असं बघा 2ला जर आपण 1000 प्लेसला ठेवलं
तर उरले कोणते कोणते डिजिट 5, 9 आणि 0. तर इथं आपण काय ठेवू 5, 9 आणि 0. आता याला परत 100 प्लेसला 5 ठेवायचं 0, 9. ठीक आहे. त्याच्यानंतर 100 प्लेसला 9ला ठेवलं तर काय होणार 905 आणि 950. ठीक आहे. त्याच्यानंतर 0ला 100 प्लेसला ठेवलं तर 0ला ठेवल्यावर काय येणार 59 येणार. ठीक आहे. आणि 095 असे 6 अरेंजमेंट. 2ला जर 1000 प्लेसला ठेवलं तर असे 6 अरेंजमेंट येतात. 9ला जर आपण 1000 प्लेसला ठेवलं तर काय उरणार 520 520. आता 100 प्लेसला 5लाच ठेवायचं काय होऊ शकते 502. आता 2ला जर 100 प्लेसला ठेवलं तर 0205. ठीक आहे 250. त्याच्यानंतर 0ला जर 100 प्लेसला ठेवलं तर उरले कुठले 2 डिजिट 0ला ठेवलं तर 52 ते 52. त्याच्यानंतर अजून काय अरेंजमेंट करू शकतो 025. असे 9ला जर 1000 प्लेसला ठेवलं आपण तर 6 अरेंजमेंट असे होतात. तर हे 6 6 6 है ना 6 6 आणि 6 6 3 जार 18. ठीक आहे ना. तर 18 अरेंजमेंट म्हणजे 18 म्हणजे 4 डिजिटचे आपण 18 नंबर्स तयार करू शकतो. ठीक आहे. तर याचा आन्सर काय येतोय बघा. याचा आन्सर येतोय फर्स्ट. ठीक आहे ना 18 नंबर. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 28. बाय हाऊ मच विल बी द 14th consecutive even number after 21 ग्रेटर दॅन 21. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलं आहे की 21 नंतर जी येणारी कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे लगेच येणारी इवन नंबर आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर जी 14व्या प्लेसवर 14th प्लेसवर जी नंबर येईल ठीक आहे ती 21पेक्षा किती जास्त राहील. ठीक आहे. तर इथं आपल्याला बघा क्वेश्चन नंबर 28 कसं दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 28 मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला एक 21 नंबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लगेच नेक्स्ट कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबर कुठली येणार आहे 22. ठीक आहे ना. तर 22 नंबरच्या नंतर म्हणजे ही पहिली आली. ठीक आहे. मग दुसरी इवन नंबर काय येणार 24 येणार. त्याच्यानंतर 26 येणार 28 है ना. मग 30 नंतर 32. हे बघा हे पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी है ना. त्याच्यानंतर 34 हे 7वी येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर 36 38 40 42 44 46 आणि 48 हे 14th नंबर होणार ना. हे बघा हे 8th 9th 10th 11th 12th 13th आणि 14th. ठीक आहे. 14th नेक्स्ट 21च्या नंतर. ठीक आहे. 21च्या नंतर इवन नंबर 14th प्लेसवरची जी इवन नंबर आहे ती काय येते 48 येते. आता आपल्याला काय करायचं आहे या नंबरमध्ये आणि 21 मध्ये किती डिफरन्स आहे. ही जी नंबर आहे किती मोठी आहे 21 पेक्षा. तर काय करावं लागेल 48 मायनस 21 है ना. तर 8 मधून 1 गेले 7 4 मायनस 2 2 काय येते 27. त्याचा आन्सर कुठला येतोय आन्सर नंबर 4. आन्सर नंबर 4 येत आहे 27. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 29 नंबरचा. हाऊ इज द नंबर 52009792 रीड. ही जे नंबर आहे ना याला आपल्याला कसं रीड करायचं आहे. काय नंबर दिलेली आहे 29 मध्ये. क्वेश्चन नंबर 29 ची नंबर दिलेली आहे 52009792 ही नंबर दिलेली आहे आपल्याला. ठीक आहे. आता इथं बघा काही नाही तुम्हाला तर माहितीच आहे ना. हे युनिट टेन्स 100 1000 10,000 लाख 10 लाख नंतर हे करोड. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला रीड कसं करावं लागेल. ही करोडमध्ये आहे है ना
तर याच्यामध्ये पहिला जो नंबर आहे तो आहे 5 करोड. ठीक आहे ना, पहिला नंबर काय आहे 5 करोड. ठीक आहे, त्याच्यानंतर 5 करोड झालं. आता त्याच्यानंतर काय आहे 20 लाख है ना. 5 करोड नंतर काय आहे 20 लाख. ठीक आहे, 20 लाख झालं. त्याच्यानंतर आता 9,000 आणि 792. तर याच्यामध्ये बघा कुठला येते है ना. पहिले 5 करोड येणार, त्याच्यानंतर हे 20 लाख. ठीक आहे, त्याच्यानंतर 9,000 आणि 792. सॉरी, नंबर्समध्ये नाही लिहायचं आहे 92. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा कुठला येतोय 4th नंबरचा ऑप्शन आहे जो बरोबर येतोय. 5 करोड 20 लाख है ना, 9,792. ठीक आहे, तर याचा आन्सर येतोय, याचा आन्सर आहे 4th नंबरचा. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट 30 नंबरचा क्वेश्चन आहे. हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स आर देअर हॅव्हिंग द सम ऑफ द डिजिट्स 10. म्हणजे कळालं तुम्हाला की जेवढेही 2 डिजिट नंबर आहे त्याच्यामध्ये असे किती नंबर आहे ज्यांच्या दोन्ही डिजिटचा जो सम आहे तो किती 10 येतो. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे 1 पासून 9 पर्यंत तर सिंगल डिजिट नंबर आहे. त्याच्यानंतर 10 नंतर तुमचे डबल डिजिट चालू होतात. ठीक आहे, पण 10 पण तुम्ही 1 + 0 केलं तर 10 येणार नाही. ठीक आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल आता आपल्याला. कुठला आहे नंबर, क्वेश्चन नंबर 30. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की आता आपण बघा मला 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ठीक आहे, याच्यामध्ये बघा तुम्ही याच्यानंतर 10 जो येतो तो 2 डिजिट नंबर आहे. त्याच्यानंतरचे 2 डिजिट नंबर कुठले येतात 11 12 13 14 15 16 17 18 19 है ना. त्याच्यानंतर 20 पण एक 2 डिजिट नंबर आहे. ठीक आहे, तर आता इथं बघा तुम्ही ह्या नंबरमध्ये 11 to 20 मध्ये असा कुठला नंबर आहे ज्यांचे 2 डिजिटचा सम आहे तो 10 होतो. हे बघा इथं किती होतं 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. कुठल्या नंबरला होतो 19. ठीक आहे, ही नंबर आहे ज्याचा सम जो आहे तो 10 येतो. याच्यानंतर तुम्ही बघा आता सगळे फाडे लिहित बसणार का 100 पर्यंत 99 पर्यंत नाही. आपण काय करू हे बघा, याच्यानंतरचा जो फाडा येतो त्याचं काय येतो लास्टला 30. याच्यानंतर किती येतं 40. त्याच्यानंतर 50 है ना, 60 70 80 90 आणि 100. ठीक आहे, 100 मग नंतर इथं 2 डिजिट नंबर इथे संपतो 99ला. ठीक आहे, तर आता बघा इथं याच्या अगोदर किती येते बघा 29 येतो. त्याच्यानंतर काय येतो इकडं 28 येतो. ठीक आहे, ते 29चं किती होते दोन्ही डिजिटचं प्लस केलं तर 11 आणि याचं काय होते 10 म्हणजे एक 28 नंबर आहे. त्याच्यानंतर इथं बघा 39 38 37 नंबर आहे. याचा पण है ना 7 + 3 किती होतात 10 होतात. आता हे पण करत बसल्यापेक्षा एक तुम्हाला एकदम सोपं सांगू का. हे बघा हे इथं काय व्हायला लागलं आहे 1च्या नंतर 9 2च्या नंतर 8 3च्या नंतर 7 म्हणजे जर आपण तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 है ना सिंगल डिजिट लिहिले आणि याच्या पुढे जर 1च्या पुढे 9 लिहिलं तर 1 + 9 10 होणार. 2च्या पुढे 8 लिहिलं तर 10. 3च्या पुढे 7 4च्या पुढे 6 5च्या पुढे नंतर 5
6च्या पुढं 4, 7च्या पुढं 3, 8च्या पुढं 2 आणि 9च्या पुढं 1. हे सगळे जे 2 डिजिट नंबर आहे यांच्या सगळ्यांची टोटल जी आहे ती 10 होते बघा. 1 + 9 10, 2 + 8 10, 3 + 7 10, 4 + 6 10, 5 + 5 10, 6 + 4 10, 7 + 3 10, 8 + 2 10, 9 + 1 10. ठीक आहे. तर असे टोटल किती डिजिट आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 असे 9 डिजिट आहे ज्यांचा 2 डिजिट नंबर आहे ज्यांचा सम जो आहे वो तो 10 होतो. ठीक आहे. तर याचा आन्सर बघा कुठला येतो. फर्स्टवाला आन्सर नंबर 1. 9 डिजिट आहेत अशी टोटल 2 डिजिट. ठीक आहे. 2 डिजिट नंबर जे 9 आहे ज्यांचा दोन्ही नंबरचे एडिशन जे आहे ते 10 होतात. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 31 नंबरचा. विच इज द 6th ट्रायंग्युलर नंबर आफ्टर 36. आता ट्रायंग्युलर नंबरला मी तुम्हाला एकदा बघा मागे आपण केलं होतं एकदा. 31 नंबरचा क्वेश्चन आहे. ट्रायंग्युलर नंबर कसे 1, त्याच्यानंतर 1 + 2 म्हणजे 3 है ना. त्याच्यानंतर 1 + 2 + 3 = 4. सॉरी 1 + 2 + 3 = किती होतात 6. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 + 2 + 3 + 4 = 10. हे सगळे असे ट्रायंग्युलर नंबर आपण काढू शकतो. याच्यानंतरचं मी तुम्हाला सांगितलं होतं इथं बघा 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 4 10. आता आपलं पुढचं ट्रायंग्युलर नंबर काय येणार 10 + 5 15 येणार. त्याच्यानंतर 15 + 6 21 येणार. परत 21 + 7 28 येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर 28 + 8 36 येणार. ठीक आहे ना. तर इथं आपल्याला काय विचारलं आहे की विच इज द 6th ट्रायंग्युलर नंबर आफ्टर 36. याच्यानंतर अजून 6वा नंबरचा जो ट्रायंग्युलर नंबर आहे तो कुठला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा 6वा नंबर म्हणजे आता बघा 36 नंतरचा 36 प्लस काय येणार इथं 9 म्हणजे किती येतो 45. 5 6 7 8 9 कुठलं मिस नाही झालं पाहिजे नाही तर चुकून जातं बरं का. 45. ठीक आहे. त्याच्यानंतर 45 प्लस पुढचा कुठला आहे 10 म्हणजे किती येते 55. 55 प्लस 11 किती येतो 66. ठीक आहे. त्याच्यानंतर 66 प्लस 12 किती येतो 78. पुढचे आपण या साईडला लिहूया. 78 प्लस पुढचं काय येणार 13 किती येते बघा हे 8 + 3 191 है ना. त्याच्यानंतर 91 प्लस 14 = 105. हे बघा इथं 36 नंतर आपल्याला कुठला पाहिजे आपल्याला 6th. तर हे पहिला झाला आहे, हे दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा नंबर. ठीक आहे. तर 6 नंबर कुठली येते 105. 36 आफ्टर 36 है ना. विच इज द 6th ट्रायंग्युलर नंबर आफ्टर 36. 36च्या नंतर 6th नंबरची ट्रायंग्युलर नंबर कुठली आहे 105 आहे. त्याचा आन्सर काय येतोय फर्स्ट. याचा आन्सर येतोय फर्स्ट. ठीक आहे 105. चला नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 32 नंबरचा. सोनल हॅज ₹1700 which consists of some 20 rupees note, half of it are 100 rupees note and double of it are 50 rupees note. ठीक आहे. How many notes in all does she have? ठीक आहे. तर सोनलकडे टोटल 1700 रुपये आहे. ठीक आहे. टोटल रुपीज किती आहे तिच्याकडे 1700 1700 रुपये आहे. त्याच्यामध्ये तिच्याकडे काही नोट 20चे आहे. किती आहे ते माहिती नाही, काही आहे. ठीक आहे. आणि 100चे जे नोट आहे ते जेवढे 20चे नोट आहे त्याच्यापेक्षा हाफ 100चे नोट आहे. आणि 50चे जे आहे
जेवढे तिच्याकडे 20चे नोट आहे त्याच्यापेक्षा डबल 50चे नोट आहे. ठीक आहे. तर अशा टाईपचे क्वेश्चन आपण मागे पण आपण सॉल्व केलेले आहे. समजा की तिच्याकडे 20चे एक्स नोट आहे. ठीक आहे. तर याचे हाफ किती होत आहे x/2. ठीक आहे. 100चे नोट आणि याचे डबल म्हणजे 2x, 50चे 2x नोट. मग यांची व्हॅल्यू किती होते बघा. याचं होते 20x है ना, प्लस आपण हे डायरेक्ट यांची तिघांची जी व्हॅल्यूची टोटल आहे ना ती 1700च्या एवढी येते ना. हां, इथे बघा 100 इंटू x/2 जर केलं तर याचं होतं 50x. हे कळालं ना. हे बघा 100 इंटू x/2, 250 जर 100, 50 इंटू x 50x. हां, प्लस याचं किती होते 5 2 जर 10, 100 होते, 52 जर 100x. ठीक आहे. हे सगळ्यांचे मिळून, ठीक आहे ना, या सगळ्यांचं मिळून टोटल किती आहे तिच्याकडे रुपीज आहे 1700 रुपीज. ठीक आहे. तर हे किती येतात बघा सगळ्यांची जर टोटल केली तर 170 है ना. 100 प्लस 50 प्लस 20 म्हणजे 170x. 170x इज इक्वल टू किती आला 1700. ठीक आहे. मग एक्सची व्हॅल्यू किती येते बघा 1700 डिवायडेड बाय 170. ठीक आहे. हे किती टाइम्स कट होणार, सरळ सरळ 10 टाइम्स कट होणार. म्हणजे 20चे तिच्याकडे किती नोट आहे, 20चे किती नोट झाले तिच्याकडे, एक्स म्हणजे 10 नोट झाले, म्हणजे किती झाले 200. ठीक आहे. त्याच्यानंतर 100चे किती नोट झाले तिच्याकडे, आता 100चे झाले याच्यापेक्षा हाफ म्हणजे 5 नोट. ठीक आहे. म्हणजे याची व्हॅल्यू किती होईल 500. ठीक आहे. आणि 50चे किती आहे त्याच्यापेक्षा डबल म्हणजे इंटू 20 म्हणजे याची व्हॅल्यू किती येते 1000. ठीक आहे. आणि हे सगळ्यांची टोटल बघा 2 + 5 7 आणि हे 1 1700 येत आहे 1700. ठीक आहे. पण आपल्याला आन्सर काय काढायचं आहे की टोटल नोट्स किती आहे तिच्याकडे. हे जे आहे ना हे बघा 20चे 10, 100चे 5 आणि 50चे 20 नोट. तर असे टोटल किती झाले 20 है ना. 20 आणि 10 30 आणि 5 35 35 नोट्स. ठीक आहे. टोटल किती आहे तिच्याकडे 35 नोट्स. तर याचा आन्सर काय येतोय, याचा आन्सर येतोय 4th नंबरचा 35. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 33 नंबरचा. आउट ऑफ 5 ग्रास पेपर्स 1 ream paper were used for printing. How many coir papers remained in stock? ठीक आहे. 33 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे की 5 ग्रॉस पेपर आहे टोटल. ठीक आहे ना. त्याच्यामधले 1 रिम पेपर वापरून घेतला प्रिंटिंगसाठी. ठीक आहे. आता 5 ग्रॉस म्हणजे किती होतात बघा. 1 ग्रॉस म्हणजे किती होतात, 1 ग्रॉस म्हणजे होत आहे 12 डझन. ठीक आहे. 12 डझन म्हणजे नंबर ऑफ पेपर किती होतात 12 इंटू 12 144 पेपर्स. कितीमध्ये एका ग्रॉसमध्ये. तर 5 ग्रॉसमध्ये किती होणार, 5 ग्रॉसमध्ये किती होणार इंटू 5 है ना. याच्यामध्ये इंटू जर 5 केलं 144 इंटू 5 केलं तर किती येतं बघा 5 4 जा 20, 2 कॅरी ओव्हर झालं, 5 4 जा 20 प्लस 2 22, 2 कॅरी ओव्हर झालं, 5 1 जा 5 प्लस 2 7. टोटल 720 पेपर्स येतात. ठीक आहे. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे इथं की याच्यामधून टोटल आपल्याकडे 5 ग्रॉस पेपर आहे, त्याच्यात म्हणजे टोटल 720 पेपर्स आहे. त्याच्यातून 1 रिम पेपर यूज केलेला आहे. आता 1 रिम म्हणजे काय होते, 1 रिम म्हणजे होते 480 पेपर्स. ठीक आहे. आपल्याकडे किती पेपर होते टोटल 720 पेपर्स होते. त्याच्यातून 1 रिम पेपर यूज केले, 480 पेपर यूज केले. मग उरले किती आता बघा 12 - 8 4 हे 6 होणार, 6 - 4 2 होणार. 240 पेपर्स आपल्याकडे उरलेत पेपर. आता 240 पेपर म्हणजे किती क्वायर झाले, किती क्वायर होतात. 1 क्वायर म्हणजे काय होते, 1 क्वायर म्हणजे 2 डझन.
एक क्वायर म्हणजे होतात 2 डझन. 2 डझन म्हणजे किती पेपर होतात? 24 पेपर्स. ठीक आहे. जर आपल्याकडे 280 पेपर आहे, 240 पेपर आहे, तर ते क्वायरमध्ये किती येणार? क्वायरमध्ये 10 येणार आहे ना, कारण 240 पेपर आहे हां, आणि 24 पेपर म्हणजे होतात एक क्वायर. ठीक आहे. तर 240 पेपर म्हणजे किती क्वायर होणार? 10 टाइम्स डिवाइड देणार, ते येतं 10. ठीक आहे ना. तर टोटल किती क्वायर पेपर होतात आपल्याकडे? 10 क्वायर. ठीक आहे. त्याचा आन्सर कुठला येतो? सेकंड. आन्सर नंबर 2, 10. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 34 नंबरचा. रामा इज एल्डर टू राम बाय 135 days. If the birth date of Ram is 13 August 2014, what is the birth date of Rama? ठीक आहे. तर आपल्याला 34 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. रामा जो आहे तो रामपेक्षा, ठीक आहे, रामपेक्षा थोडं याला खाली लिहूया, म्हणजे काय होते, वरती जावं लागेल याच्यामध्ये, माहिती का. राम जो आहे त्याची डेट ऑफ बर्थ दिलेली आहे याच्यामध्ये 13 ऑगस्ट 2014 दिलेली आहे. ठीक आहे. आणि जो रामा जो आहे ना याच्यापेक्षा, रामपेक्षा 135 डेजनी मोठा आहे. ठीक आहे. आता 135 डेज म्हणजे एक अंदाजे तुम्ही बघा, एक 30 डेजचा एक मंथ असतो जवळपास, आहे की नाही. तर याचे मंथ किती होणार बघा, 30नी जर बघितलं तर 4च्या जवळपास आहे ना, 4च्या जवळपास मंथ येणार. आणि ठीक आहे ना, काही डेज राहणार याच्यामध्ये, जे आहे ना उरलेले किती, जवळपास एक 15 दिवस उरतात. तर 4 मंथ 15 डेजच्या जवळपास हे 135 डेज म्हणजे होतात. ठीक आहे. पण आता प्रत्येक महिन्यामध्ये 30 डे तर नसतो, काही काही महिन्यामध्ये 31 डे पण असतात. ठीक आहे. तर आता तुम्ही इथं बघा, जो रामा आहे तो 135 डेज मोठा आहे. ठीक आहे. म्हणजे याच्या अगोदर त्याचा जन्म झाला असेल, है ना, तरच तो मोठा आहे ना. म्हणजे आता 13 ऑगस्ट च्या अगोदर जर आपण 13 ऑगस्टच्या अगोदर काय येणार? जुलै. ठीक आहे. त्याच्या अगोदर 13 जून. ठीक आहे. त्याच्या अगोदर काय येणार अजून? 13 मे. ठीक आहे. आणि त्याच्या अगोदर काय येणार? 13 एप्रिल. ठीक आहे. आता इथे बघा, इथं किती डिफरन्स असेल जुलै आणि ऑगस्टमध्ये. हे टोटल किती? 13 जुलै ते 13 ऑगस्ट किती? 31 दिवस. ठीक आहे ना. इथं 31 दिवस आहे, इथं किती दिवस आहे? 30 दिवस आहे ना. 13 जून ते 13 जुलैपर्यंत 30 दिवस आहे ना. जून 30 दिवसाचा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मे आणि 13 मे ते 13 जूनपर्यंत किती दिवस होणार? हे पण 31 होणार. ठीक आहे. आणि एप्रिल, 13 एप्रिल टू 13 मे पर्यंत किती? 30 दिवस होणार. आता हे बघा, हे टोटल किती दिवस झाले बघा, 30 30 60 आणि हे 62 ना, 60 120 सरासरा 34 जर 120 आणि 122 डेज झाले टोटल. ठीक आहे. आता तो किती दिवसांनी मोठा आहे? 135 डेजनी मोठा आहे. आता उरले किती अजून आपल्याकडे बघा? 13 दिवस अजून उरलेले आहेत. ठीक आहे. तर आता 13 एप्रिलच्या अगोदर 13वा दिवस कुठला आला असेल? त्याच्या अगोदरचा 1 एप्रिल ते 13 एप्रिल 13 दिवस झाले टोटल. तर मार्चचा जो शेवटचा दिवस आहे म्हणजे 31 मार्च 2014 जी आहे ती रामाची बर्थ डेट आहे. ही जी आहे ना रामाची बर्थ डेट आहे. ठीक आहे. तर याचा कुठला आन्सर येतोय बघा? 31 मार्च 2014 सेकंड नंबरचा आन्सर येतोय. त्याचा आन्सर आहे 4 सेकंड नंबरचा. ठीक आहे. चला बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन अजून.
ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 35 नंबरचा. 35 नंबरचा क्वेश्चन आहे, सोनू cycles 15 kilometers per hour. She takes 10 minutes rest after every hour. If she started at 8:30 a.m., at what time will she reach her village 60 kilometers away? ठीक आहे. सोनू नावाची मुलगी आहे, ती सायकलिंग करून तिच्या गावाला जाते. तिचं गाव जे आहे 60 किलोमीटर लांब आहे. ठीक आहे. तिची जी सायकलिंग करायची जी स्पीड आहे ती 15 किलोमीटर पर आवर आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर स्पीड किती आहे तिची? 15 किलोमीटर पर आवर. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो की एका तासामध्ये 15 किलोमीटर सायकल त्या स्पीडनी चालवतीये ती. ठीक आहे. जर ती सकाळी 8:30 वाजता निघाली ती, ठीक आहे, आणि दर एक तासानंतर तिने 10 मिनिटाचा रेस्ट घेतलाय. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तर आपण काय करू की जर ती समजा 15 किलोमीटर पर आवरच्या हिशोबाने जर सायकलिंग करत आहे, सायकल चालवत आहे, ठीक आहे ना, म्हणजे एका तासामध्ये जर ती 15 किलोमीटर जर आहे ना, 15 किलोमीटरचा जो डिस्टन्स आहे तर ती किती वेळेत कव्हर करते आहे? 1 आवरमध्ये. ठीक आहे. तर तिचं गाव किती लांब आहे? 60 किलोमीटर. तर 60 किलोमीटरचा डिस्टन्स कितीमध्ये कव्हर करेल ती? 60 इंटू हे 1 काही करायची गरज नाही, डिवाइड बाय 15 है ना, 15 4 जा 60. 4 आवर्समध्ये ती 60 किलोमीटरपर्यंत चालली जाईल. पण इथं काय म्हटलेलं आहे की तिने दर 1 तासानंतर, हे जर विदाऊट रेस्ट गेली तर 4 तास होणार, पण तिने काय केलं, प्रत्येक 1 तासानंतर 10 मिनिटाचा रेस्ट घेतला आहे. तर ठीक आहे. म्हणजे ती जेव्हा 8:30 घरून निघाली, ती 8:30 घरून निघाली. मग पुढचे जेव्हा 9:30 वाजले असेल, ठीक आहे, 9:30 वाजता तिने ठीक आहे, 9:30 वाजता तिने 10 मिनिटाचा रेस्ट घेतला असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर 10:30 वाजता परत तिने 10 मिनिटाचा रेस्ट घेतला असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून तिने पुढचे जे आहे 10:30 नंतर किती 11:30 येणार, त्याच्यानंतर परत 10 मिनिटाचा रेस्ट घेतला असेल. ठीक आहे. आणि चौथ्या तासाला 12:30 वाजता 12:30ला तर ती गावालाच पोहोचून गेली ना. मग इथं रेस्ट घ्यायची काही हेच नाही आहे. म्हणजे किती 10 आणि 10 30 मिनिट तिने रेस्ट घेतला आहे. म्हणजे टोटल तिला किती वेळ लागला? 4 hours 30 minutes तिला वेळ लागला आहे. ठीक आहे ना. 12:30 वाजता तर ती आपल्या गावाला 4 तासानंतर ती गावाला पोहोचून गेली. पण जेव्हा ती निघाली 8:30ला निघाली, त्याच्यानंतर 1 तासानंतर 10 मिनिटं, पुन्हा 1 तासानंतर 10 मिनिटं, त्याच्या अजून 1 तासानंतर 10 मिनिटं, असे 30 मिनिटं तिने टोटल रेस्ट घेतला आहे. ठीक आहे. तर टोटल तिला किती वेळ लागला बघा. ती 8:30ला निघाली, तिला 4.5 तास लागले. म्हणजे किती वाजता पोहोचली असेल ती गावाला, है ना. तर ती की पोहोचली आहे बघा, 3 + 3 6 होतात, म्हणजे 1 hour होते. इथं चाललं जाणार 1, 9 + 4 13. ठीक आहे. हे 24 hours क्लॉकमध्ये तर झालं आहे 13 म्हणजे काय होते? 1 PM. 13 म्हणजे काय होते? 1 PM. आपल्या 12 hour क्लॉकमध्ये आपण 13ला 1 PM म्हणतो. ठीक आहे. तर याचा आन्सर कुठला येतोय? याचा आन्सर येतोय 4th नंबरचा आन्सर येतोय. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपले 10 क्वेश्चन सॉल्व झालेले आहेत. ठीक आहे. पुढचे 10 क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे. चला मग, धन्यवाद.